बहुजनांचे कैवारी सर्वसामान्यांचा आधारस्तंभ आज आमचे बाबा विजय वाकोडे साहेब यांचं दुःखद निधन झाले। समाजाची खूप मोठी हानी झाली आणि सर्वसामान्यांचा एक आधार हरपला। आंबेडकरी चळवळीला एक फार मोठा एक आघात झाला आहे आणि मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी ईश्वराची प्रार्थना करू। त्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल यांचा ज्ञानसाधना परिवार त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे। या दुःखातून त्यांना बाहेर निघण्याचं ईश्वराने बळ द्यावं। परभणीचं भूषण असणारे लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं जे दुःखद निधन झालेलं आहे ते तमाम आंबेडकरी चळवळच नव्हे तर समाज म्हणून आणि मानवजातीसाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी एक मोठा धक्का आहे। मी वाकोडे साहेबांच्या सहवासामध्ये माझ्या वडिलांपासून आलेला आहे। वाकोडे साहेबांचं एक नेतृत्व खेड्यागावात ग्रामीण भागामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला। त्यांच्या अनेक अशा आठवणी आहेत। मला 2008ला आठवते की 25 वर्षाचा त्यांच्या कारकिर्दीचा रौप्य महोत्सवी सोहळा त्यांनी मला त्या संपूर्ण समितीचं अध्यक्ष केलं होतं आणि त्यावेळेस जो कार्यक्रम झाला ते आजही मला आठवतं की अशा व्यक्तिमत्वाचं जाणं हे किती गंभीर आणि असह्य आहे। कारण अशा प्रकारचं एक शांत संयमी वेळप्रसंगी आक्रमक आणि प्रत्येकाला धीर वाटावा की आपल्या पाठीशी वाकोडे बाबा आहेत आणि अशा बाबाचं जाणं हे फारच वेदनादायी आहे। सर, महाराष्ट्रात शेकडो आंदोलन करणारं नेतृत्व आणि तेही विविध समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आहे। सर, ही जागा ही कधी भरून न निघणारी आहे, काय सांगाल या बाबतीत? जिथं कोणावर अन्याय होत असेल आणि तो अन्याय जर कोणी ऐकतच नसेल तर त्याचं शेवटचं उत्तर वाकोडे बाबा होते। प्रत्येक माणूस, मला आठवते की एकदा वाकोडे बाबांनी कुरेशी समाज जो शिक्षणापासून फार दूर आहे त्यांची एक संघटना काढायला लावली आणि कुरेशी समाजाचं संघटन करून त्यांना शिक्षणाकडे वळवण्याचं काम केलं। त्याचं मी स्वतः साक्षीदार आहे। तसंच ज्या इतर जाती आहेत जे वंचित आहेत शिक्षणापासून, अशा प्रत्येकासाठी शिक्षण असो, सामाजिक न्यायासाठी असो, एखाद्या महिलेवर अन्याय हो, मुलावर हो, कोणावर हो, जिथं दाद मिळत नाही त्याचं शेवटचं उत्तर, शेवटची आखरी अदालत वाकोडे बाबा होते। निश्चितच।